शंकराचार्यांनी त्यांच्या जीवनातला हिंदू धर्मासाठी दिलेलं योगदान सांगावं असं आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शंकराचार्यांना केलंय। राम मंदिर पूर्णपणे बनण्याच्या आधी श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होत असल्यामुळे शंकराचार्यांनी उद्घाटन सोहळ्यावर आक्षेप घेतला आहे। यावर उत्तर देताना नारायण राणेंनी हे वक्तव्य केलं। दरम्यान राणेंच्या विधानावर चंद्रकांत खैरेंनी पलटवार केलाय। शंकराचार्याने होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात की त्याच्यावर टीका करावी, म्हणजे त्यांच्या शंकराचार्यांनी आमच्या बीजेपीला मोदी साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून पाहतायत। हे राजकीय दृष्टिकोनातून मंदिर होत नाही, धार्मिकतेने राम आमचा देव आहे, दैवत आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं होत आहे आणि केलं जात आहे। शंकरांच्या म्हणण्याला त्यांचं योगदान त्यांच्या जीवनातलं सांगावं। हे योगदान हिंदू धर्मासाठी दिलं जे रामाने दिलं। राणेंना समजत नाही, राणेंना माहीत नाही। राणेंना हे माहीत नाही की शंकराचार्य सगळ्यात मोठे आहेत आणि शंकराचार्य आपण त्यांना जगद्गुरू टाईप आपण म्हणतो, तर त्या शंकराचार्यांच्या माध्यमाद्वारे त्याचा पूजापाठ होतात। हे आपल्या शास्त्रामध्ये हिंदू शास्त्रात दिलेलं आहे। इतकं असताना सुद्धा त्या शंकराचार्यांना असं बोलणं म्हणजे नारायण राणेची बुद्धी किती त्या बुद्धीची कीव आहे तिथे, म्हणजे फक्त येऊन जाऊन हुल्लडबाजी करणे बोलणे हेच आतापर्यंत त्यांनी केलेलं आहे, बाकी काही केलं नाही। शंकराचार्य यांच्यावरच्या वक्तव्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्पष्टीकरण दिलंय। शंकराचार्यांनी टीका करू नये एवढंच आपण बोललो, मी वादाला कधी घाबरत नाही असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे। मोदींनी सांगितलं कोणी केलं नाही ते काम केलं ना, राम मंदिर बांधलं, कोणी नाही बांधलं आतापर्यंत, मोदींनी बांधलं ते काम नव्हतं। अमुक योग्य वेळी रामाची जर स्थापना होणार, अरे नसता होऊ नका, टीका करू नका, एवढंच माझं वाक्य। ते पण गौरव राणे असे बोलले, आता जो वाद होणार, राणे वादाला कधीच घाबरत